असं नातं हवं. आई, आता तुमची तब्येत कशी आहे? थोडं बरं वाटतं की नाही तुम्हाला? असं विचारत राधाने आपली बॅग सोफ्यावर टाकली आणि ती म्हणाली, आई, तुम्ही गोळ्या तर वेळेवर घेतल्या ना? राधाच्या आईला रात्रीपासूनच ताप येत होता. त्यामुळे राधा रात्रभर आईजवळ बसून होती. ती कधी आईचे पाय दाबत होती, तर कधी आईच्या कपाळावर गार पाण्याच्या घड्या ठेवत होती. सकाळ कधी होते असे तिला झाले होते, कारण आईचा ताप जास्तच वाढत चालला होता आणि घराजवळ कुठेही डॉक्टरही नव्हते. म्हणून सकाळ होण्याची वाट पाहावी लागत होती. थंड पाण्याच्या कपड्यांच्या घड्या ठेवल्यामुळे आईचा ताप थोडा कमी झाला होता. पण अंगामध्ये थोडी कणकण होतीच. तरीही ती उठून राधाला म्हणाली, राधा, तू केव्हाची जागी आहेस, थोडी झोपून जा. आता मला थोडे बरे वाटते आहे. परंतु राधा आईची सेवा करतच होती. आईची सेवा करत असताना सकाळचा प्रहर आला. केव्हा डुलकी लागली तिला कळलेच नाही. दिवसभर ऑफिसचे काम करून थकलेली राधा रात्रभर आईची सेवा करत होती. सकाळी दूधवाल्याने घराची डोरबेल वाजवली आणि त्या आवाजाने राधा खडबडून जागी झाली. तिने आईकडे पाहिले तर आई शांत झोपली होती. तिने आईच्या अंगाला स्पर्श केला तर ताप थोडा कमी झाला होता. तिची नजर घड्याळाकडे गेली तर घड्याळात 8 वाजले होते. तिने पटकन उठून दरवाजा उघडला आणि दूध घेऊन ती परत घरात आली. अरे बापरे, आज उठायला किती उशीर झाला. आईला पण दवाखान्यात घेऊन जायचं आहे. 10 वाजता ऑफिसला सुद्धा जायचं आहे. 11 वाजता मीटिंग आहे. गेल्याशिवाय पर्याय नाही. जर इथे प्रकाश असता तर थोडी मदत मिळाली असती, परंतु तोही कामामुळे बाहेरगावी गेला आहे, असे स्वतःशीच पुटपुटत राधा पटापट तयार होऊन तातडीने स्वयंपाकघरात शिरली. तिने आईसाठी आणि तिच्यासाठी थोडे चहापोहे बनवले आणि चहा नाश्ता घेऊन ती आईकडे आली आणि आईला म्हणाली, आई उठ, नाश्ता करून घे. आपल्याला दवाखान्यात जायचे आहे. तेव्हा आईला जाग आली आणि ती म्हणाली, राधा, मला बरं वाटतं आहे, राहू दे. मला खायची इच्छा नाही. आणि हो, तू जर ऑफिसमध्ये नाही गेली तर चालणार नाही का? रात्रीपासून जागी आहेस. तुझे डोळे बघ कसे लाल झाले आहेत. मला गोळी दिली होतीस ना, मग तू कशाला रात्रभर जागलीस? आजचा दिवस सुट्टी घेऊन आराम कर. तेव्हा राधा म्हणाली, आई, आज खूपच महत्त्वाची मीटिंग आहे, मला जावेच लागेल. असे म्हणत राधा आईला म्हणाली, आई, तू लवकर तोंड धुवून चहा नाश्ता करून घे. आई, खरे तर आज माझेसुद्धा मन लागत नाही. आजारी माणसाला असे सोडून ऑफिसला जायला. पण नाईलाज आहे. 9 वाजले. दवाखाना आता उघडला असेल. तू तयार हो, आपण जाऊन येऊ. आईने कसेबसे करून थोडासा नाश्ता केला आणि दोघेही डॉक्टरांकडे गेल्या. डॉक्टरांनी आईला तपासले, एक इंजेक्शन दिले आणि गोळ्या आणि औषधं दिली. मग दोघीजणी घरी परत आल्या. राधाने घरी आल्यावर आईला औषधे दिली. औषधे घेतल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणू लागली, राधा, आज मला तुझ्यामध्ये तुझे बाबा दिसत आहे. जर मी आजारी पडली तर ते तुझ्यासारखेच माझी देखभाल करत असायचे. आज मला त्यांची खूप आठवण येत आहे. म्हणून आई स्वर्गवासी बाबांच्या आठवणीत रडू लागली. आईचे मन हलके करण्याकरता राधा म्हणाली, आई, माहिती आहे. मी संध्याकाळी प्रकाशला फोन केला होता. त्याला तुमच्या तब्येतीबद्दल सांगितलं तर तो सगळे कामं सोडून येत आहे. आणि आनंदाची गोष्ट तर ही आहे की प्रकाश घरी आल्यानंतर माझं टेन्शन कमी होईल. कारण मला माहिती आहे, माझ्यापेक्षाही प्रकाशचे तुमच्यावर जास्त प्रेम आहे. राधाला दवाखान्यातून येताना जरा उशीरच झाला होता. ऑफिसमध्ये जायला फक्त 15 मिनिटं शिल्लक होती. म्हणूनच तिने घाईघाईतच महत्त्वाच्या फाईल आपल्या ऑफिसच्या बॅगमध्ये घेतल्या आणि आईकडे आली आणि आईला म्हणाली, आई, तू आजारी आहेस. तुला अशा अवस्थेत एकटीला सोडून जायचं माझं बिलकुल मन लागत नाही. परंतु आज गेल्याशिवाय पर्याय नाही. त्यात घरात कोणीच नाही. म्हणून स्वतःची काळजी घे. प्रकाश 1 तासभरात येईलच. तर आई, मी निघते हं. तेव्हा आई म्हणाली, पोरी थांब. माझी काळजी करताना स्वतःचीच काळजी करायला विसरलीस का? 2 घास खाऊन तर जा. उपाशीच ऑफिसला जाणार आहेस का तू? तू तर आज डब्बासुद्धा बनवला नाहीस. असं बोलतच आई उठून स्वयंपाकघरात गेली आणि प्लेटमध्ये नाश्ता घेऊन आली आणि राधाला म्हणाली, तुझे ऑफिस तर 5 मिनिटाच्या अंतरावरच आहे. अजून 15 मिनिटं बाकी आहे. घे, पटकन खाऊन घे थोडं. तेव्हा राधाच्या डोळ्यात पाणी आलं. तिला वाटलं होतं, आई आजारी आहे तरी तिला माझी काळजी आहे. तिने पटकन नाश्ता केला आणि आईला औषधे कशी घ्यायची हे समजावून सांगितलं आणि आपली स्कूटी घेऊन राधा ऑफिसला निघाली.
राधाचे मन ऑफिसमध्ये लागतच नव्हतं. तिला फक्त आईची काळजी वाटत होती. प्रकाश आला असेल का? आईने गोळ्या घेतल्या असतील का? औषधं घेतली असतील का? हेच विचार तिच्या मनात चालू होते. तिने मीटिंग संपल्यावर ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि घाईतच आपले घर गाठले. तेव्हा प्रकाश घरी आला होता. राधा प्रकाशला पाहून खूप खुश झाली आणि म्हणाली, प्रकाश, तुला बघण्यासाठी माझे डोळे तर आसुसलेलेच होते. तू कसा आहेस? आणि आई कुठे आहे? प्रकाश म्हणाला, मी ठीक आहे आणि आई रूममध्ये तुझी वाट बघत आहे. लगेच राधा आईच्या रूममध्ये गेली आणि आईजवळ जाऊन बसली. प्रकाशसुद्धा आईजवळ येऊन बसला आणि राधाला म्हणाला, राधा, तुझे आभार कसे व्यक्त करावे हेच मला समजत नाही. तू आईची किती काळजी घेतलीस, आईने मला सर्व सांगितलं आहे. तुझे आभार मानण्यासाठी माझ्याजवळ शब्द अपुरे पडत आहे. तेव्हा आईच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आले होते. आई म्हणाली, देवाने मला मुलगी दिली नव्हती, परंतु राधाच्या रूपाने मला मुलगी पाठवली आहे. हे आईचे बोलणे ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आले. तिचे हृदय भरून आले. तिने आईला मिठी मारली आणि म्हणाली, आई, मी तुमची मुलगीच तर आहे ना, आणि नेहमी मुलगीच राहणार. आता प्रकाशलाही आपल्या बायकोचा खूप अभिमान वाटू लागला होता. खरंच सासू सुनेचं नातं असंही असू शकतं. आपल्याला सर्वांना प्रथम हेच वाटले असेल की ही कथा एका आई आणि मुलीची आहे. पण कथेच्या शेवटी नक्की समजले असेल की ही कथा एका सासू आणि सुनेची आहे. जर सुनेला मुलीप्रमाणे समजले आणि सासूला आईप्रमाणे समजले तर सासू सुनेचं नातं नक्कीच आई आणि मुलीच्या नात्याप्रमाणे होऊ शकतं. पण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणतंही नातं मांडण्यापेक्षा त्या नात्याला साजेशी कृती आपल्याकडून घडली पाहिजे. तरच नात्यामध्ये परिवर्तन दिसेल. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.